हाय हॅलो नमस्कार उर्मिलाज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना। तर आज आहे सोमवार आहे ना, शेवटचा आहे, 5वा सोमवार आहे, श्रावणी सोमवार। तर ह्या वर्षी ना 5 सोमवार पडले आणि ह्याच दिवशी ना आज पिठुरी अमावस्या म्हणजेच बैलपोळा आहे। तर बैलपोळ्याच्या आणि श्रावणी सोमवार ज्या तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। पण आमच्याकडे ना रात्रीपासून पाऊस चालू आहे व पावसाने मकाची काय अवस्था केली आहे, सगळी झोपली मका, खूप नुकसान केलंय पावसाने। बघितलं ना किती मका झोपून गेली ती। तर चला असो, पाऊस पण लागतोच आपल्याला, नुकसान पण सहन करावंच लागतं। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते। तर आज बैलपोळा म्हणजे बैलांना गोडाधोडाचा स्वयंपाक करावाच लागणार। तर चला आता आपण आहे ना पुरणपोळीचा स्वयंपाक करू। पण बैल आहे ना आपल्या शेतामध्ये वर्षभर राबतो, तर तर आजच्या दिवशी त्याला गोडाधोडाचा स्वयंपाक, त्याला मस्त आंघोळ बिंघोळ करून मग त्याला सजवलं जातं। तर आज पावसानेच त्याला आंघोळ घालून दिली। पाऊस सकाळपासून पाऊस चालू आहे, तर पाऊस उघडायचं नावच घेत नाही। आत्ता बी पाऊस चालूच आहे आमच्याकडे थोडं थोडा। तर चला आता आपण आहे ना व्हिडिओला सुरुवात करू। तर चला आता आपण आहे ना पुरणपोळीचा स्वयंपाक आहे ना आज तर दीदी स्वयंपाक करते, बघू आपण कशा पुरणाच्या पोळ्या करते ती। तर लाईट नाही बरं का आमच्याकडं, तर गॅस खाली घेतलाय, खाली गॅस घेऊनच पोळ्या करते। तर पाऊस असा मस्त शांत झालाय, पाऊस उघडला, वारं चालू झालं। तर आता आम्ही ना गोठ्यात आलोय, म्हणजे पोळ्याचं चालू आहे साज गाईंला। काय कलर लावताय का त्याला? नवा ड्रेस आणला तिला। पावसाचं वातावरण आहे ना, काळा काळा दिसतंय बरं का जास्त, त्या तिकडून भारी दिसेल एखाद्या। ए हिला काय झालं? तिला नवीन ड्रेस आणला म्हणून ती पहिली झाली। हा का, साखळी बांधली वाटतं तिला, म्हणूनच तिला आनंद झाला। हा अरे अरे तिला नको लावू म्हणते, आधीच तिला लावायचा कलर। काठी घे काठी घे, ए का तोंड भरून घेता बाई। बाबाने एवढं मिळते की धुईल का? आम्ही धुईत काय बा मशी तर काय काढायला काय राहतो कलर नाही काढला का आधीच तुम्ही? कलर काढायचा शेंगा फोडावा लागत त्याला, त्याला तो हा बोलावा लागत हो, शेंगा फोडणारा शेंग फोड्या। हा का, शेंग फोड्या शेंग फोड्या। हे पण लय शांत उभी राहते आहे ना ही काय? जातीच्या काहीच घरी राहत पाऊस लागला यायला परत। बैल गावात जाऊन देतो का नाही काय माहिती। आपल्या बैल आहे का पण आता शेतकरी? मग आहे तर आपल्या इकडं नाही म्हणून काय सगळ्या इकडंच नाही आज थोडी। आपलं बैल आहे ना तिकडे बैल बांधे तो बैल थोडी काय
म्हशीला का बरं गेरू लावरा आहे कलर का बरं नाही लावते? आमचे बाबा सांगतात का मशीनला कलर लावायचा नसतो, गेरू लावायचा असतो. त्या म्हशीनं पाहिलं का, गाईला मारायला गेली तिने स्वतःलाच कलर लावून घेतला सगळं. ए आता किती एवढं संपून टाकी तो काय? बघितलं ना कसं नाकाला आणि शिंगायला तिनं कलर लावून घेतला. तर आता हे मोठ्या म्हशीला हिला पण गेरू लावून घेत आहे. लावून पण देती नाही त्या, शिंग लागल बर का. ए नको तोंड मारू. काठी घेरती इकडे माझ्या हातात. तर आता मस्त चौराच्या माळा आहे ना, आता तर चौराच्या माळा घालते गाईच्या गायामध्ये. चौर या अशा माळा असतात चौराच्या. असं 5-5 गोंड्याच्या माळा असतात चौराच्या, त्या गाईच्या गळ्यात घालावं लागत असते. दोघं पण बांधतायत दोन्ही गाईंना. त्यांनी कलर घेतला पुसून गेरू. मारील भैया तुला. त्या पिल्लाला बांध ना भैया तू. मग त्याला पण लागल ना. हा मग या छोट्याला पण कलर लावला आता. थांब. तर गोठ्याला पण आम्ही चवर बांधतोय, म्हणजे बांधावा लागत असतो. आणि आता घराला पण बांधायचंय. तर चला आता मी घराला बांधून घेते. कुत्र्याला रे आता आहे ना, फायनली खिडकीला बांधतोय आम्ही, घराला पण बांधून घेतोय. तर आता चौराच्या माळा बांध. मस्त अशी खीर बनवली. चला छान असं ताट नैवेद्याचं भरून तयार झालंय. तर नैवेद्यासाठी खीर, रशी, भात, पुरणाची पोळी, कुरडई, भजे आणि पुरी केली आहे. तर पुरबी पोळा आहे त्यामुळे आहे ना, तर आता पुऱ्या केल्या आहे आम्ही बैलासाठी नैवेद्य. तर गावाकडे कशी पद्धत असते, पुरबी पोळा असला की पुऱ्या करत असतात पोळ्याला नैवेद्यासाठी बैलांना. तर प्रत्येकाच्या घरी बैल आले का ओवाळायला तर बैलांना पुरी ही देत असतात. पुरबी पोळ्याला पूजा करून घेते, नैवेद्य दिलाय त्यांना. आणि आता ही पूजा झाल्यानंतर आता आपल्या घरी बैल येतील, त्या बैलांची पण पूजा करून घेऊ आपण. तर तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. तर माझ्या चुलत सासऱ्यांचे सर्वांचे बैल आमच्या तिथं पूजेसाठी आलेले होते. खूप अशी धमाल मस्ती आणि खूप छान अशी बैल पोळ्याची पूजा झाली आमचीवाली. तर तुम्ही पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा गावामध्ये बैल चालले मस्त असे सजून धजून. सर्व बैल आहे ना गावात चालले देवदर्शनासाठी. तर तिथून आल्यानंतर आपण या बैलांची पूजा करून घेऊ. तर मी तुम्हाला इथून बाहेरून दाखवते आमच्या घराजवळून. तर बैल गावात चालले येते. तर चला बैल आल्यानंतर आपण त्यांची पूजा करू.
आहे का? येऊ द्या मग सगळेच, मी तोवर ताट करून आणते. हा. असं करू का? नाही तर तुम्हाला काय आपलं पवार म्हणलं व्हिडिओ काढून राहिली वाटतं. हा मग. असं थोडी पवार एवढे बैल आले. नको रे, नको नाकात बसून. खाली शिंग डोक्यात. नाही ना, हे पण चालून घे घरी गेल्यावर मग तो कागद काढ. वाटा कुठं पडला असेल ना? शमी पडली का? शिंग तुटला? आरती घेतली का? काय पोटी टाकल. पहिल्याच लढत सोडू नका. खाली पडलं. पाणी निघेल का ना? अगदी दिवस होता सोडा जावा खाईल तो. आता तर काय खाय हो सागर काय नाही म्हणतो. गावात का आमचा आला तरी पीस झालं बाबा घेतलं ओढून लगेच एका घातला. बळजबरी खाऊ घातली. आलं नाकात गेलं ग त्याच्या. प्रसाद घ्या प्रसाद. ए पवार मॅडम इकडे. बघायला तेवढं जास्त नाही. चल राजाची जोडी एकच बिलगली भाऊ. छानपैकी असा बैल पोळ्याचा सण साजरा झाला. मस्त बैलांना ओवाळलं आमच्या गावच्या पद्धतीने. तुम्हाला मी शेअर केलंय आमच्या गावच्या पद्धतीने कशी बैल पोळा साजरा करतात ते. तर तुम्ही बघितलं तर आमच्या तिथं किती बैल आले. सगळे आमचे म्हणजे माझे चुलत सासरे त्यांचेच बैल होते ते. तर आता बैल म्हणजे बैल ओवाळून झाले. आता मस्त भजी काढते गरम गरम जेवायला. तेल तापायला ठेवलंय. थोडासा अंदाज झालाय आमच्याकडं. लाईट नाही त्यामुळं भजी काढते. आता मी तापलंय मस्त. पालकाची भजी काढते. तुझ्याकडे ना पूर्ण देवाला असे नारळ फोडतात. पूर्ण म्हणजे गावात मध्ये जे ग्रामदेवता आहे ना त्यांना सगळ्यांना नारळ फोडले जातं. प्रत्येकी एक एक दोन. पालकाचे भजे आहे म्हणजे पालकाचे पानांचे. तर मस्त असे कुरकुरीत लागतात. आमच्या आजीला आवडत बरं काही भजे. आजीचे फेवरेट भजे ही पालकाची. मस्त टम्म फुगतात, कुरकुरीत लागतात, टेस्टी. आजी आमची देवपूजा करते, माळ जपते. साक्षीश पप्पा गागताय नुसते ओरडताय आमच्यावरती. आहो किती चिडले. पैकी अशी कुरकुरीत मस्त टम्म फुगलेली भजी तयार झाली. आजीला आवाज दे खायला मला भजी. बाई करत नाही तिला. दिवसभर काम करत आवडतात पाहिलं. म्हणजे पाऊसच होता बरं का दिवसभर. काहीच काम नव्हतं. घरातच बसेल होते. टॉम अँड जेरी. या म्हणा जेवायला सगळे. मस्त पुरणाची पोळी देती ना. भजी संपले. बाबा दिले पाहिजे. मार्केट बंद नाही चालू. रशी चांगली झाली का बाबा? स्वयंपाक चांगला झाला
खा ना तू तिला कशाला भाताबरोबर खायची रात्री आणि फुरकून वाढलाच होता खा तरी म्हणते माझ्या ताटात म्हणते पप्पा दे म्हणते मला. आणि हे बघ कसे केले बरं थोडं मी तर थोड्या थांब पापड घे जाऊ दे तोपर्यंत. नाकात घालून ती खा पावसामध्ये बैलांनी चक्कर मारला नाही फक्त दर्शन घेतले. मारुतीच्या मंदिराजवळ कसं काय गेले बैल मग रात्री पळत गेले आहे तसं नाही तिथं इट आणि ते टाकेल होत्या ना इटा कमेंटला आता गोल राऊंड नाही मारत पहिलं गोल राऊंड मग मी मारत तेच विचारते हा किती दिवसाचे मारता येत नाही जवळपास 2 बैल तसे मारता येत नाही 2-2.5 वर्ष तसे मारता येत नाही पुरी घ्यायची का अजून पुढे आहे कोण जा? काय आहे आहे का? भावाला किती सगळे साखर टाकली त्याच्यामध्ये म्हणून बरं बैलांनी एवढं. पूर्वी पोळ्या मग पुऱ्या केल्या हो हा पूर्वी पोळ्या आहे म्हणून पोळ्या केल्या हो. असं राहतात हाय ना बाई पूर्वी पोळ्याला पुऱ्या करत्या ना गुळाचं गुळाच्या चाणक्या नाही रे गुळाच्या तुला काय नाही पण पुरी खाऊन पाहिजे पूर्वी पोळा म्हणले पुरेच करत्या ना. मी खाली गरम गरम नको खात माझं रशीद पडली तू मला खावा लागायची गोड रशी बरोबर आम्ही काही लावत